नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. मी तुमचा ग्रॅज्युएटेड रिक्षावाला. तर आज आपल्या प्रॅक्टिस व्लॉगचा तिसरा दिवस आहे मित्रांनो. बघू शकता आपली रिक्षा कालच धुवून काढली भावांनो, खूप घाण झालेली. पण ठीक आहे, आपण गाडी स्टार्ट कर. आता बघतोय की रिक्षा आपण काढतोय. आपला आजचा तिसरा व्लॉग आहे आणि आज आपण आहे ना मित्रांनो नवीन ठिकाणी म्हणजे आपण एकदम स्ट्रीटवरती रिक्षा चालवणार आहे. तर बघूया आपल्याला कितपत जमते रिक्षा चालवायला स्ट्रीटवरती. म्हणूनच आपण आज वेगळा रूटवरती चालवण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघू शकता आपण आता सध्या पनवेल हायवेवरती रिक्षा काढतोय मित्रांनो. कारण की हाच एक रूट आहे की जेणेकरून आपल्याला त्या स्ट्रीट रोडावरती घेऊन जाईल आणि तिथे आपल्याला चालून बघायचं की आपल्याला जमते का नाही. चला तर चालू करूया. चलिए शुरू करते हैं. बघू शकता आता आपण पनवेल हायवेला लागलो मित्रांनो. इथून एक जस्ट पुढे गेल्यानंतर एक लेफ्ट साईडला जो रोड आहे ना तिकडून आपण खरं तर स्ट्रीटवरती जाणार आणि स्ट्रीटवरती गेल्यानंतर तिथं स्पीड ब्रेकर आहेत, खूप सारे खड्डे वगैरे आहेत मित्रांनो. पण आपल्याला बघायचं आहे की आपल्याला जमते का नाही. जर आपल्याला जमली तर ठीक आहे मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. तर बघू शकता आपण आता जस्ट स्ट्रीटमध्ये घुसतोय. हा जो रोड आहे मित्रांनो पनवेल हायवेच्या पाठीमागून हा रोड जातो आणि हा डायरेक्ट रोड आपल्याला जो आहे तो कनेक्ट होईल मेन रोडावरती. जो DG1चा रोड आहे बदलापूर येथे तिकडचा हा रोड आहे. तर आता इकडचे तुम्ही रस्ते जर बघितलेत ना मित्रांनो तर थोडेफार आहेत वेगळे, पण आपल्यासाठी चॅलेंज होतं. पण आपण तरी कुठे कमी माणसं आहे का, मराठी माणसं आहेत भावांनो आपण. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. ते म्युन्सिपाल्टीवाल्याने जाऊ द्या. आता तर आपण बघू शकता आपण आता लागलो रोडावरती. हा जो रोड आहे ना मित्रांनो ठीक आहे, चालवण्यासाठी थोडंसं कठीण होतं पण आपण प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आपण सक्सेस पण झालेलो आहेत. कारण की हा रोड आज का निवडला याच्या पाठीमागचं कारण होतं. कारण की जर मला रिक्षा शिकायची स्ट्रीटमध्ये तर हा एक रोड मला असं वाटलं की मी जिथे रिक्षा चालवली की समजा भावानं तुमचा भाऊ झाला पास. कसं आहे, पास झाला की मग डायरेक्टली नंबर प्लेट आले की भाडं मारायला चालू करायचं भावानं, मग थांबायचं नाही, फक्त पळवायची. काय बोलता. मग आपण बघू शकता आता आपण जस्ट थोडंसं पुढे गेल्यानंतर इथून जस्ट एक थोड्या वेळानंतर आपण डायरेक्टली बाहेर निघाल्यानंतर आपण डायरेक्टली मेन रोडावरती पण एकदा चालून बघायचे भावनो. मेन रोडावरती चालवली तर मग काय टेन्शन नाही आहे तसं बघायला गेलं तर. आता आपण मेन रोडावरती पोहोचूया बाहेर. बघू शकता हा रोड आहे थोडंसं कठीण इथं, कारण की स्पीड ब्रेकर आहेत ना भावानो खूप सारे आहेत. तुम्ही बघायला गेलात ना तर एक दोन मिनटाच्या नंतर इकडे स्पीड ब्रेकर आहेत. त्याच्यामुळं बोललो की आपण हाच रस्ता निवडायचा. ह्या रस्त्यावरती चालवली ना मग काय टेन्शन नाही, आपण कधीही चालू शकतो. आता पुढं गेल्यानंतर आपल्याला एक लेफ्टचा मार्ग दिसेल, तिकडून आपण रिक्षा काढली की डायरेक्टली आपण जाणार मेन रोडावरती पोहोचल्यानंतर चला तर मी तुम्हाला सांगतो पुढं. तर बघू शकता आता आपल्याला इथून एक टर्न भेटेल. टर्न घेतल्यानंतर आपण डायरेक्टली मेन रोडावर पोहोचणार. तिकडून सरळ जाणार आपण. सरळ गेल्यानंतर मग आपण अजून असा एक मार्ग निवडला भावांनो, तो तुम्हाला पुढे दिसेल. तिकडे पण खूप चॅलेंजेस झाले कारण की स्पीड ब्रेकर तिथं पण होते. तर ते स्पीड ब्रेकर आपल्याला जर चालवायची स्पीड ब्रेकरवरती तर तुम्हाला गिअर समजले पाहिजे. मेन ते, जर तुम्हाला गिअर नाही समजले, जर तुम्ही गिअरची ॲडजस्टमेंट बरोबर नाही केली तर रिक्षा कधीही बंद पडू शकते. आणि समजा जर तुमचा पाठीमागचावाला फास्ट असेल तर येऊन तो तुम्हाला ठोकेल. त्याच्यामुळं पहिलं मेन म्हणजे गिअर तुम्हाला जर का एकदा समजले तर मग काही टेन्शन नाही. आता बघू शकता आपण आता मेन रोडावरती पोहोचतोय मित्रांनो. मेन रोडावरती पोहोचल्यानंतर सरळ आपण डायरेक्टली जाणार आणि दुसरा एक मार्ग आहे तिकडून, त्या मार्गावरती पण आपण एकदा चालून बघायचे आपल्याला जमते का नाही. सध्या तर आज माझा हा तिसरा ब्लॉग आहे आणि प्रॅक्टिसचा हा माझा 5वा दिवस आहे. तर प्रॅक्टिस करतोय अजून पण सध्या. पण तुम्हाला कसं वाटलं तर लाईक नक्की करा मित्रांनो व्हिडिओला आपल्या, तुम्हाला आवडल्यास. तर बघू शकता आपण आता मेन रोडावरती लागलो. इकडून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक सिग्नल लागेल. सिग्नल क्रॉस करून मग नंतरला आपण तिथून एक छोटासा रोड गेला एक कमानीपासून, तिथून लेफ्ट मारल्यानंतर आपण दुसरा एक रूट आपल्याला बघायचं आहे. त्या रूटवरती पण खूप चॅलेंजेस आले मला चालवताना, पण चॅलेंजेसमध्ये तरच माणूस रिक्षा शिकेल ना. जर तुम्ही बघायला गेलं तर मी आता मागचे 2 ब्लॉग जे बनवले ते पनवेल हायवेला बनवले. तर पनवेल हायवेला इझी आहे मित्रांनो, एवढं काय हार्ड नाही आहे चालवणं. पण बोललो आज आपण एकदा एक वेगळं काहीतरी ट्राय करून बघूया म्हणून आपण आज स्ट्रीटला रिक्षा चालवली. तर रिक्षा स्ट्रीटला चालवण्यामागचं कारण एवढंच होतं की मला जमते का नाही
ते मला बघायचं होतं. तर भावांनो मला जमले, असं काही नाही की नाही जमते, म्हणून गिअर वगैरे कसे चेंज करायचे त्या सगळ्या गोष्टी मला सध्या कळाल्यात आणि त्याच्यामुळेच मी आज निर्णय घेतला की मी आज स्ट्रीटवरती रिक्षा एकदा चालवून बघूया, म्हणून स्ट्रीटवरती रिक्षा चालवायला घेतली. मी पनवेल हायवेला मागच्या 2 दिवसापासून प्रॅक्टिस केली, पूर्ण हात वगैरे बसला माझा त्याच्यावरती. गिअर कसे शिफ्टिंग करायचे, ब्रेक कसा मारायला लागेल, त्या सगळ्या गोष्टी शिकलो. म्हणून आज मी स्ट्रीटवरती गाडी आपली जी रिक्षा आहे ती चालवण्याचा प्रयत्न केला. तर मला आता काय असं काही नाही मित्रांनो की भीती वाटते. जर तुम्ही रिक्षा जरी चारी बाजूकडून लक्ष देऊन जर चालवली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचे जे 2 आरसे आहेत बाजूचे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर लक्ष ठेवावं लागेल, जेणेकरून तुमची गाडी कुठेही टच होणार नाही. जर गाडी टच झाली तर समोरच्यालाही खर्च आणि आपल्यालाही खर्च. त्याच्यामुळे गाडी कुठेही ठोकू नका, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि गाड्या सुरक्षित चालवा मित्रांनो, ती तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. कारण की तुम्ही आता जी ही रिक्षा चालवत आहे ती रिक्षा एकदा सकाळी काढल्यानंतर तुमचे घरचे पण वाट बघतात भावांनो. त्याच्यामुळं प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, रिक्षा चालवताना हळू चालवा, कुणीही फास्ट रिक्षा चालवू नका, जेणेकरून तुम्हाला कुठली दुखापत होणार नाही. तर बघू शकता आपण आता या कमानीमधून आतमध्ये शिरतोय. हा एक रोड जो होता हा पण थोडासा एक टफ होता मित्रांनो चालवताना, कारण की या रोडावरती पण नाही बोललं तरी एक 5 ते 6 स्पीड ब्रेकर आहे. त्याच्यामधले 3 स्पीड ब्रेकर मोठे आहेत आणि बाकीचे जे 3 आहेत ना ते छोटेवाले आहेत. तर मोठ्या स्पीड ब्रेकरवरती आपली जी रिक्षा असते ना ती एकदम नीट चालते भावांनो. आता तुम्ही बघाल ना, तर पुढे एक स्पीड ब्रेकर येईल बघा. आता हा जो स्पीड ब्रेकर हा थोडा मोठा होता म्हणून एवढं काय चॅलेंज नाही आलं मला, पण याच्या पुढे अजून गेल्यानंतर 1-2 स्पीड ब्रेकर आहेत ना ते छोटेवाले आहेत. जे आता जे नगरपालिकेने जे लावले आहेत स्पीड ब्रेकर ते छोटेवाले आहेत मित्रांनो. तर तिकडे तुम्हाला गिअर शिफ्टिंग चेंज करता आलं पाहिजे. जर त्या ठिकाणी जर तुम्ही गिअर शिफ्टिंग करताना जर चुकलात तर तुमची रिक्षा बंद पडू शकते. त्याच्यामुळं एक वेळेस मोठे स्पीड ब्रेकर असेल तर परवडेल, पण छोटावाला स्पीड ब्रेकर करा चुकी झाली. तर बघू शकता तुम्ही आता की आपण आता हा जो रोड लागलाय हा आपला जस्ट आंबेडकर चौकाच्या इथून लागतो. जर तुम्हाला स्टेशनवरून जर यायचं झालं तर इथे एक पुढे गेल्यानंतर एक रिक्षाचा एक स्टॉप असतो, आंबेडकर चौक म्हणजे की TV टावर बोलतात त्याला. ते त्या ठिकाणावरून आपण जाणार आहे. तुम्ही बघू शकता आता थोड्या वेळातच आपला जो TV टावरचा जो रोड आहे तो रोड येईल भावांनो. तिथून आपल्याला राईट मारून एक छोटासा रोड आहे, त्या रोडावरती पण आपल्याला चालवायची होती. चॅलेंजेस तिकडे पण आले, कारण की त्या ठिकाणी जे 4 स्पीड ब्रेकर होते ना ते सगळे छोटेवाले होते. तुम्ही बघू शकता आता हा जो चौक आहे याला आंबेडकर चौक बोलतात भावांनो. इथे जर तुम्ही स्टेशनहून आलात तर TV टावर बोलला की तुम्हाला रिक्षावाला ना जस्ट तुम्हाला या चौकात येऊन सोडेल. आणि आता बघू शकता की आपण जस्ट आता ज्या रोडावर चाललो आहे ना त्या रोडावरती छोटे स्पीड ब्रेकर खूप आहेत. त्याच्यामुळे इथे पण चॅलेंजेस आले चालवायला, काय प्रॉब्लेम नाही. इथं चालवली भावांनो मी एकदम पद्धतशीर. फक्त एक जस्ट थोडंसं पुढे गेल्यानंतर जो एक खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये आपली थोडीशी रिक्षा हे झाली, पण ठीक आहे चालवलं. गिअर शिफ्टिंग वगैरे समजली मला, कशी गिअर काय मॅनेज करायचे आणि ते शिकलोय मी आता सध्या पूर्ण कंप्लीट. तर मला जमते चालवायला, फक्त आता वाट बघतोय की कधी नंबर प्लेट येईल आणि कधी मी भाडा मारेल भावांनो. कारण की घरीच बसलोय आता, कारण की आपलं चॅनलचं नाव आहे ग्रॅज्युएटेड रिक्षावाला. तर आपण आता सध्या रिक्षा चालवतोय, कारण की आपण ज्या प्रकारे शिक्षण घेतलेलं त्याच्याने तर आपल्याला काही फायदा झालेला नाही आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणून मी हा निर्णय निवडला की चला आपण जो व्यवसाय आपण आपल्या हाती घेतला आहे त्याला करून बघूया एकदा, आणि तो सक्सेस करून दाखवणार मित्रांनो. त्याच्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. तर प्लीज सपोर्ट करा. जर तुम्हाला माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवा, जेणेकरून मी त्या गोष्टीसाठी नवीन इम्प्रूव्हमेंट करू शकेल. जर तुम्ही मला नाही कळवलं तर मला कळणार नाही की मला काय करायचं आहे आणि काय नाही ते. तर बघू शकता आपण आता जस्ट पनवेल हायवेला पोहोचलो आहे. पनवेल हायवेला बोललो जरा एक चला बघू एक राऊंड मारून येऊ. तरी मी इथं आणणार नव्हतो, पण बोललो एक राऊंड मारून बघूया जर फास्टमध्ये कसं जमतं आपल्याला टर्निंग वगैरे, म्हणून मी आज जवळूनच टर्न घेतला. तुम्ही बघू शकता हा छोटासा टर्न घेतलेला मी इकडे, जास्त लांबपर्यंत गेलो नाही भावांनो, कारण की आपल्याला परत स्ट्रीटवरतीच परत चालवायची होती. हा जो एकदम सरळ रोड चालला आहे तिकडून एक पुढे गेल्यानंतर आपल्याला सिग्नल लागेल.
तरला जर आपण हा सिग्नल जर क्रॉस केला ना भावांनो, त्याच्यानंतर राईट मारल्यानंतर आपण बघितलं तर परत स्ट्रीट रोडावरती जाणार. तुम्ही जर बघायला गेलात तर हा जो रोड आहे ना एकदम चांगला आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये पण स्पीड ब्रेकर आहेत भावांनो, काही असं काही प्रॉब्लेम नाही इथे पण चालवताना. पण तुम्हाला इथे पण गिअर शिफ्टिंग समजले पाहिजे, कारण की इथून तुम्ही जर बघायला गेलात ना तर खूप सॉरी भावांनो, माफ करा, सारे जे डिवायडर आहेत ना ते आहेत इथे. त्याच्यामुळं इथे जाताना तुम्हाला एक राईट साईडला बघा हा जो डिवायडर आहे, असे डिवायडर असतं तर समोर येणारी पण गाडी असते. त्याच्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे की तुमचं किती जे आहेत स्पीड ब्रेकर किंवा जे डिवायडर तिकडून जे येणाऱ्या गाड्या आहेत त्याच्यासाठी पण तुम्हाला, जेणेकरून तुम्ही जास्त करून राईट साईडला गाडी ठेवू नका, तुम्हाला प्रॉब्लेम येईल. नाही तर तुम्ही जस्ट थोडंसं राईट साईडला जास्त ठेवू नका. बघितलं तुम्ही आता हा जो आहे आपला राऊत चौक, आपला हा टी व्ही टावरचा रोड आहे, माफ करा मित्रांनो. टी व्ही टावरचा जो रोड आहे तिथून आपण जस्ट आता आतमध्ये आलो, कारण की स्ट्रीटवरती जास्त ट्रॅफिक होती, त्याच्यामुळं आपण तिथे जास्त वेळ थांबलो नाही. आपली व्हिडिओ आपण पुढे घेतली. आता जस्ट आपण बघू शकता हे राऊत चौक. तरी राऊत चौकामधून आपला हा सरळचा रस्ता जाणार आणि आपण आता जस्ट पुढे गेल्यानंतर एक बघितलं ज्या प्रकारे बदलापूरमध्ये अतिक्रमण चालू आहे, जस्ट इथे पुढे गेल्यानंतर पण तुम्हाला दिसेल भावांनो इथे पण खूप मोठी अतिक्रमण झालं. तुम्ही कशा प्रकारे इकडची सगळी दुकानं तोडलेली आहेत भावांनो. आता हे का तोडली ते त्यांनाच माहिती भावांनो, आपल्याला याच्याबद्दल काय माहिती नाही तर आपण काय बोललेलं नाही तेच बरे. काय बोलता नक्की कमेंटमध्ये कळवा. तर भावांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की मला अजून पुढे काय करावं लागेल. धन्यवाद.